पंचायत स्तरातल्या निवडणुकांमध्ये महिलांना 50% आरक्षण देणारं विधेयक महाराष्ट्र सरकारनं नुकतंच मंजूर केलं। याआधी 1993 मध्ये 73वी घटना दुरुस्ती करत स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी आरक्षण देण्यात आलं। 33% सत्ता महिलांच्या वाट्याला आली आणि पंचायत राज व्यवस्थेत एका बदलाला सुरुवात झाली। आता महिलांसाठी 50% आरक्षण होत असताना गेल्या 18 वर्षातला गाव, जिल्हा, तालुका पातळीवरचा बदल पाहणं गरजेचं आहे। 93 नंतर जसं देशातल्या अनेक गावांमधलं चित्र बदललं, तसं सांगलीतल्या घोटी गावाचंही। बचत गटातून आत्मविश्वास मिळवलेल्या अंजनाताई गावाच्या पंचायतीत रस घेऊ लागल्या। 2000 मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाचे बचत गट झाले आणि त्यातून आम्हाला एक फायदा झाला की बचत गटाच्या माध्यमातून आम्हाला प्रशिक्षण लावण्यात आले। आता त्यांना अगोदर सांगा, होय म्हणून आहेत का? प्रशिक्षण शिबिराच्या निमित्तानं घराबाहेर पडू लागल्या। 2005 साली एक संधी चालून आली। दिलं पाहिजे, आपण मागितलं पाहिजे, आपण मागितल्याशिवाय पण मिळत नाही। आम्ही म्हणली गट्टर आमचं। ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली आणि सोबत राखीव जागाही। दलित कुटुंबात जन्मलेल्या अंजनाताईंना घरातूनही आडकाठी आली नाही। गावाचा बदल घडवून आणावा असं मनाला राहून मनाला तेच वाटत होतं आणि त्यासाठी मी राजकारणात उतरले। त्यामध्ये घरच्यांचा विरोध तरी नव्हताच, मिस्टरांचा तरी विरोध नव्हताच। मिस्टर अगदी तयारच होते। इनमेन सासूबाई सासरे सुभेदार होते, सासूबाईची पेन्शन चालू। सासूबाईंनी 500 रुपये दिले, हे भर, निवडून ये अथवा नको येऊ पण तू जा। यानंतरचा प्रवास मात्र त्यांच्यासाठी फारसा सोपा नव्हता। पाणी एका दिवशी कमी, उन्हाळ्याचे दिवस त्याच्यामुळे पाणी कमी पडणार। एका बाईला अधिकार पदावर बघणं पारंपरिक पुढाऱ्यांना फारसं रुचलं नाही। सत्तेचं गणित महिला आरक्षणानं बदललं होतं। अंजनाताईंनी त्यावर एक खास उपाय शोधून काढला। ग्रामपंचायतीमध्ये मी सरपंच झाले। एक वर्ष असंच गेलं, दीड वर्ष असं गेलं म्हणा महिलांना बाहेर काढण्यात। मग मी महिलांना बाहेर काढण्याचं फॅक्ट कसं केलं की हळदी कुंकू कार्यक्रम समारंभ ठेवले। त्या निमित्तानं खूप बायका बाहेर पाडू लागल्या आणि ज्या वेळेला महिला उपस्थित झाल्या त्यावेळेला महिलांना ग्रामपंचायतीचं महत्त्व, काही योजना समजावून सांगितल्या आणि त्या योजना समजावून सांगितल्यानंतर महिला म्हणायला लागल्या की बाई ग्रामपंचायतीमध्ये एवढं काय असतंय काय, म्हणून त्या ग्रामपंचायतीपर्यंत येऊ लागल्या। यात महिलांचा सहभाग वाढला। आता जे तुम्ही ग्रामपंचायतीचा नियमानुसार ग्रामपंचायत चालायला लागली खरी, पण त्या इथेच थांबल्या नाही। घेतलं असेल तर 15,000चं काम झालं, सामुदायिक शौचालय बांधायचं काम घेतलं। उंबरठ्याच्या अलीकडची स्त्री बाहेर वावरली पाहिजे म्हणून त्यांनी महिला आर्थिक विकास मंडळाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये महिलांसाठी एक खेळ शोधला। मी महिलांना बोलवून म्हटलं, बघा आपण एक आगळं वेगळं करूया का? तर त्या म्हणाल्या काय करायचं? तर मी म्हटलं की लेझिम हा मर्दांगी खेळ आहे, पण आपण तो खेळून दाखवायचा। तर ते आपल्याला शिकवणार कोण? मग गुरुजी इथेच होते त्यावेळेला। आम्ही महिलांना पहिल्या दिवशी बचत गटात महिलांची मीटिंग घेतली आणि उत्स्फूर्तपणे एक स्वयंस्फूर्तीनं घरातली परवानगी मिळेल, स्वतःला त्रास सहन करून खेळण्याची कुणाची इच्छा आहे अशा महिलांची आम्ही निवड केली। आम्ही काय उत्तर कुणाला दिलं नाही, जी चर्चा करतात ना ती करू देत म्हणून आम्ही खेळ, आम्ही काय तसं कुणाला काय उत्तर बितर काय दिलं नाही। लेझिम ही फक्त सुरुवात होती, महिलांना पारंपरिक मानसिकतेतून बाहेर काढण्याची। असे अनेक प्रयोग आरक्षणानंतर गेल्या 18 वर्षांमध्ये झालेत, पण सत्तेतला खरा वाटा मिळवायला बराच काळ जावा लागला। आज महाराष्ट्रातल्या पंचायत स्तरावरच्या 33% आरक्षणाचं चित्र कसं आहे ते बघूयात। एकूण 33 जिल्हा परिषदांपैकी 17 ठिकाणी महिला अध्यक्ष आहेत। त्यातील अनुसूचित जाती जमातीतील महिला आहेत 9। 351 पंचायत समित्यांपैकी 116 ठिकाणी महिला अध्यक्ष आहेत।
त्यापैकी 32 जागांवर अनुसूचित जाती जमातीच्या महिला आहेत, तर 27,893 ग्रामपंचायतींपैकी महिला सरपंच 9,325 आहेत. त्यातल्या अनुसूचित जातीतल्या महिला सरपंच 1,041 आहेत. या आकडेवारीवरून स्पष्ट दिसतंय की महिलांनी 33% जास्त ठिकाणी आपलं अस्तित्व दाखवलंय. पहिला टप्पा होता की ज्या टप्प्यामध्ये साधारणपणे सरपंच पती किंवा जी काय राजकारणात आलेली कारभारीने तिचा पती कारभार पाहतोय अशा तऱ्हेचा एक पहिला टप्पा होता आणि तिचा समजून घेण्याचा टप्पा होता असं म्हणता येईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये परत असं व्हायला लागलं की तिला एक साधारण लक्षात यायला लागलं, जी निवडून आलेली महिला आहे तिला, की आपण असा कारभार नाही करता येणार. गाव पातळीवर सुद्धा साधारणपणे लोकांचं असं सांगणं व्हायला लागलं की नाही आता तुझं काम आहे, तू करायला पाहिजे. तर दुसऱ्या टप्प्यात ती आपल्या खुर्चीत बसायला लागली. पहिल्या टप्प्यात सगळ्याच महिला आपल्या खुर्चीत बसत होत्या असं काही सांगता यायचं नाही. गाव कारभार हातात आल्यावर सुरुवातीला पूर्णपणे सत्ता हातात आली असं झालं नाही. बोंडवडेच्या सरपंच म्हणून 4 वर्षांपूर्वी अनुसया गुजर यांची बिनविरोध निवड झाली आणि बोंडवडेची वाटचाल विकासाकडे सुरू झाली, तीही गावकऱ्यांना सोबत घेऊन. आडावर पाण्याला गेले की 2-2, 3-3 तास उभं राहावं लागायचं. आडातलं पाणी संपलं की असं आतमध्ये उतरून एकाने पवऱ्यात भरून द्यायचं, तेव्हा मग आम्ही पाणी घेऊन यायचो. पण नळ आल्यापासून आमचा वेळ पण खूप वाचला. पाणी आल्यानं आता वर्षाला 3 पिकं घेता येतात. महिलांची पायपीट थांबली. पाण्यानंतर प्रश्न होता स्वच्छतेचा. पाणी वापरून झाल्यानंतर जे सांडपाणी उरत होतं ते पाणी मग गटारी मार्फत ते बागेमध्ये आणलं आणि मग त्याच्या मार्फत फळभाज्या आणि पालेभाज्या वगैरे लावलेल्या आहेत. आणि मग सुरू झाली निर्मळ ग्रामची वाटचाल. पुण्या संडासला बसायचं ही म्हणजे थांबलं गेलं ना. आता हे स्वच्छता झाली, संडास बांधली. गावातल्या पुरुषांनी अर्धांगिनींना मदतीच्या हाताबरोबरच समान अधिकारही दिले. 100% घराच्यासाठी पुरुषाच्या बरोबर त्या महिलेचंही नाव लावलेलं आहे, जेणेकरून आता पुरुष त्या घरावर जर कर्ज काढायला गेला तर प्रथम त्याला महिलेची परवानगी घ्यावी लागेल किंवा संमतीपत्र तयार करावं लागेल. त्याशिवाय त्याला त्या घरावर कुठल्याही प्रकारचं कर्ज काढता येणार नाही. पंचायत राजचा कायदा आला तेव्हा महिलांना राजकारण अर्थकारण कळत नाही, त्यांचा रबर स्टॅम्प सारखा वापर होईल अशी टीका झाली. पण लोकसहभागातून ग्रामविकास साधणाऱ्या गावकऱ्यांचं हे आदर्श बोंडवडे गाव. या गावात लोकसहभागामुळे सत्तेचं खरंखुरं विकेंद्रीकरण झालं होतं. महिलांच्या पुढाकारानं झालेल्या गावांच्या विकासाचा हा चढता आलेख बघूनच पंचायत राज मंत्रालयानं 2008 मध्ये महत्वाच्या नोंदी केल्या. देशभरात पंचायत राज स्तरावर 33% आरक्षण असूनही प्रत्यक्षात 38%. यात सध्या 28 लाखाहून अधिक महिला काम करतात. सर्वेतल्या आकडेवारीनुसार या महिलांच्या सहभागानं गावकारभाराची कार्यक्षमता वाढली. त्यांच्यात आत्मसन्मान वाढण्याचं प्रमाण होतं 86%, आत्मविश्वास वाढण्याचं प्रमाण होतं 81%, त्यांच्यातील निर्णय क्षमतेचं प्रमाण होतं 74%, कुटुंबात मान मिळण्याचं प्रमाण होतं 67%, समाजात मान मिळण्याचं प्रमाण होतं 82%. तिसऱ्या टप्प्यामध्ये मात्र तिने आपल्या कामाला खरी सुरुवात केली असं म्हणता येईल. आता ज्या ज्या ठिकाणी दारूचा प्रश्न आहे, भ्रष्टाचाराचा प्रश्न आहे, असा महिलांनी घ्यायला सुरुवात केली. शिक्षणाचं प्रमाण निश्चित वाढलं, वय आणखी थोडं कमी झालं आणि जाणीव स्वतःबद्दलची खूप वाढली की मला माझा कारभार नीट केला पाहिजे. आणि या दरम्यान तिचं काय म्हणायचं, शिकण्याची भूक जी होती ती वाढली. कारण सरळ दिसतंय की मला हा कारभार करायचा जर असेल तर मला आणखी माहिती घेतली पाहिजे. राजकारण ही फक्त पुरुषांची मक्तेदारी नाही असं म्हणणाऱ्या अनेकींनी राजकारणात सक्रिय भाग घेतला. सत्तेत आणि गाव कारभारात येऊन लातूरच्या कुशावर्ता वेळेंना आज 10 वर्ष झाली आहेत. गावात लोकांच्या मानसिकतेत झालेला बदल त्यांना स्पष्ट दिसतोय. पूर्वी गावातल्या महिलांना पंचायतीत गेल्यावर आदरानं वागवलं जात नसे. त्यांच्या बाजूनं आणि गावातले प्रश्न घेऊन बोललं तरी हिणवलं जाईल. मला तर विरोध झालाच, पण येणाऱ्या महिलांना घरातून वेगळाच विरोध आणि समाजातून वेगळाच विरोध. आता बाया काय उठल्या की चालल्या पाणी मागायला, तहसीलवर धडक, उठल्या की चालल्या रोजगार मागायला. बाया आता बिघडल्या, बाया काही नीट राहत नाहीत. घरातूनही तेवढाच त्रास होता, पण त्यामुळे महिलांचं सतत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. कारभारींच्या अजेंड्यावर महिलांचे प्रश्न जसे प्राधान्याने येऊ लागले तसे पायाभूत सुविधांचेही. ग्रामपंचायतीच्या समित्या ऍक्टिव्ह झाल्या.
कुशवर्ता यांनी तर गावातल्या निराधारांपर्यंत वृद्धांपर्यंत योजना पोहोचवली. कुटुंबाला उभं करण्याचं व्रतच त्यांनी घेतलं. महिलांचं एक आर्थिक सक्षमीकरण सुरू झालं सर. वेगवेगळ्या माध्यमातून महिला रोजगार उभा करायला सुरू केल्या. स्टेशनरी दुकान आहे, किराणा दुकान आहे, गाय आहे, म्हैस आहे. आणि हे करत असताना महिलांचा माझ्याकडे खूप कल वळला आणि मग लोकांना वाटायला लागले की आता ही बाई काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. समाजकारणाचा विचार करणाऱ्या वेळेबाई घर पती पत्नी दोघांच्या नावावर असावं यासाठी सतत प्रयत्न करतात आणि ग्रामसभेत त्यासाठी आग्रही देखील राहतात. अशा प्रयत्नांनी राजकारणातला नवा पायंडा पाडला जातोय. अठरा वर्षांपूर्वी आरक्षण जाहीर झाल्यावर अनेक ठिकाणी सरपंच पद महिलेकडे असूनही पुरुषच कारभार पाहत असत. हळूहळू हे चित्र बदलतंय. हे बदलताना तिचा संघर्ष हा केवळ ठराविक व्यक्तींपुरता मर्यादित नव्हता, तर पुरुषी मानसिकतेचा पगडा असणाऱ्या व्यवस्थेशी होता. या संघर्षाची पहिली ठिणगी पडली ती घरात. ज्यावेळी प्रत्यक्ष फील्डवरती मी काम सुरू केलं, परगावला पिशवी घेऊन फिरायला सुरू केली, रात्री बेरात्री महिलांच्या मिटिंगा घ्यायला सुरू केलं, त्यावेळेस मला घरातून प्रखरशानं विरोध झाला. जी कहाणी कुशवर्ताबाईंची ती सिंधुदुर्गच्या अनया कुलकर्णी यांचीही. कणकवली तालुक्यातलं शेरपे गाव हजारभर वस्तीचं. आता याचे काय प्रश्न असतात ते राजशेखांच्या यादीचा प्रश्न, ते जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत काहीतरी घायमाय करून माणूस त्या सुधारणी करता की नाही. यादी काढल्यानंतर ती यादी बरोबर घेऊन ग्रामसभेसमोर ठेवली जाते. 3 महिला सदस्य असलेल्या पंचायतीच्या कारभारात त्यांचा मोठा सहभाग आहे. 10वी पास असलेल्या अनुया यांनी कोणतंही आरक्षण नसताना 1997ला पहिली निवडणूक लढवली, तीही पंचायत समितीची. त्या निवडणुकीत पराभूत झाल्या, पण पुन्हा राजकारणात यायला त्यांचा संघर्ष सुरू झाला. जाऊ का किंवा जायचं काय असं विचार. आता तसं नाही. आता मी म्हणते मला जायचंय, मला हे काम करायचं. आव्हान मोठं होतं. अशा वेळी आपल्या विचारांवर त्या ठाम राहिल्या. पुढचा लढा होता तो गाव कारभारावर वर्चस्व असणाऱ्या व्यवस्थेशी. आज त्यांच्या लढ्याला महिला राजसत्ता आंदोलनाची जोड मिळाली आहे. अशा 25 महिला सरपंच, 25 महिला ग्रामपंचायत सदस्य आणि 20 गाव शाखा, त्यांच्या चळवळीचा हा आवाका आहे. गेल्या 8 वर्षात उभा केलेला स्त्री पुरुष समानतेचा लढा आता गावागावात मजबूत होतोय. महिलांना गाव कारभारात टिकून राहायचं असेल तर कारभाराचं ज्ञान आवश्यक असतं. त्यांना आम्ही आता प्रशिक्षण दिलेलं आहे. 2-3 वर्ष सतत प्रशिक्षण चालू आहे. प्रश्नपत्रिका पाठवतोय त्यांना. त्या प्रश्नपत्रिकेत असं असतं की गाव कारभार कसा बघावा. ग्रामसभेपासून पहिली प्रश्नपत्रिका सुरू होते. ग्रामसभा कशी असावी, त्याचे कायदे काय, महिला ग्रामसभा कशी असावी, त्याचे कायदे काय, त्या प्रश्नपत्रिकेत डिटेल दिलेलं होतं आणि प्रत्यक्षात घडतं काय ते त्यांनी लिहायचं होतं. महिला ग्रामसभा, पंचायतीचं महत्व, कायदे, अधिकार, कर्तव्य याच्या प्रशिक्षणाचा आग्रह त्यांनी धरला. त्यांच्या प्रयत्नातून सुनंदा तेली ही पहिली महिला ग्रामपंचायत सदस्य निवडून आली, तीही बिनविरोध. मला थोडी थोडी नंतर माहिती समजत गेली. 2-4 वेळा म्हणजे असं मला पहिलं काय समजायचं नाही. नंतर 2-3 वेळा जेव्हा मी जायला लागले नेहमी मिटिंगला, तेव्हा मला थोडी थोडी माहिती समजायला लागली. वय करू महिला ग्रामसभेत बोलू लागल्या. नियमांचा आधार घेत गैरकामांना विरोध करू लागल्या. झाडाखाली जागा दे, या घर माझा तू घे, त्या सर्वे करणाऱ्या सांगते. ग्रामसभा काढली ते म्हणले ही कोणची पद्धत आहे ग्रामसभेची, म्हणजे महिलांना ग्रामसभेला बोलायची कोणती पद्धत. मी म्हटलं ग्रामसभा असते ना पुरुषाची, तेव्हा 1 दिवस अगोदर आमची सभा होऊ द्या, कारण काही महिलेचे प्रश्न असतात ते पुरुषापुढे महिला बोलत नाही, त्यांचे घरचे माणसं असल्याशिवाय ती बाई गप्प बसती, तर तिचं काय म्हणणं आहे ते मला ऐकून घेऊ द्या. तर ग्रामसेवक म्हणले ताई तेच खरं आहे तुमचं, मी तुम्हाला साथ देईन.
निवडून आल्यावर अधिकार पदावर असलेल्या महिलेला सामोरं जावं लागतं ते अविश्वास ठरावाला. कोणतंही कारण पुढे करत विरोधक अविश्वास ठराव मंजूर करून घेतात. आणि मग अविश्वास ठराव आणताना काही विषय घातलेत त्यांनी, म्हणजे सरपंच दाखले देत नाहीत, विश्वासाने कामं करत नाहीत, म्हणजे अशी 2-3 कारणं घातली. तर मी सगळ्या सदस्यांची एक मीटिंग लावली मी म्हणून. महिला गावकारभारात आली की तिच्या विरोधकांकडे आणखी एक शस्त्र असतं, ते म्हणजे बदनामीचं. तिच्या चारित्र्याविषयीच्या अफवा पसरवल्या जातात. कोळी समाजाची एक बहुजन समाजातली बाई कुठल्या ना कुठल्या मार्गाने पुढे येते आणि तिनं काहीतरी महिलांचं संघटन करते. ग्रामपंचायतमध्ये कुठल्याही जाती धर्मातल्या महिला आणते, पुरुषांना खुर्चीवरून उठवते, नाविलाजानं खुर्च्या सोडून त्या बायाला जागा द्यावं लागते. तर ही बाई काही चांगलं काम करत नाही म्हणून वेगवेगळे माझ्या मिस्टरला फोन यायचे, तुझी बायको आज इथं आहे तिथं आहे. पुरुषी राजकारण, पैसा, धमक्या, चारित्र्यहनन यांच्या विरोधात लढताना यातल्या अनेकींना उलट बळच मिळतंय. राजकारणात कार्यकर्त्यांपासून पक्षनेत्यांपर्यंत तर निवडणुकीपासून कोणतंही काम करून घेण्यात दारूचा वापर असं चित्र असतंच. अनेकींनी या दारू प्रश्नाशी 2 हात केलेत. पहिल्यांदा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारी केल्या, तर ते कसं व्हायचं, आम्ही तक्रारी केल्यानंतर इथल्या धंदेवाल्यांना आधीच कळायचं की आम्ही तक्रारी केल्यात म्हणून धंदे बंद व्हायचे नाही. मग त्या बायका म्हणाल्या काय झालं, तो पुढे होऊन काय होत नाही, कशाला करायचं. मग मी म्हटलं आम्ही मिळून धंदे पकडूया, आपल्याला पोलीस सहकार्य करत नाही तर, असा विचार सगळ्यांच्यातून आला. मग स्वतः बायका अड्ड्यावर जायला लागल्या. संघर्षाच्या अशा कहाण्या पुष्कळ सापडतील. यांचं ध्येय फक्त सत्तेत जावं हे नाही, तर सत्तेत जाण्याचे आणि टिकण्याचे वेगळे मार्ग त्या तयार करतायत. महाराष्ट्रात पंचायत राजमध्ये महिला आरक्षण झाल्यानंतर महाराष्ट्रात उल्लेख करण्यासारखे काही बदल झाले. ग्रामसभेत अविश्वास ठराव 2/3 मतदानानं आणता येत होता. तो आता 3/4 विरोधी मतदान असल्याशिवाय मंजूर होणार नाही अशी तरतूद करून घेण्यात आली. झेंडा वंदनाचा अधिकार सरपंच महिलांना असावा असा निर्णय करण्यात आला. ग्रामसभेआधी महिलांची ग्रामसभा व्हावी ही तरतूद केवळ महाराष्ट्रातच आहे. ग्रामपंचायतीच्या बजेटमधला 10% निधी महिलांकरता आणि 15% बजेट दलितांकरता आहे. याची अनेक ठिकाणी अंमलबजावणी झाली. महिला सरपंच तिथे महिला ग्रामसेविका अशीही तरतूद करण्यात आली. या पॉझिटिव्ह बदलाची उदाहरणं कमी असली तरी त्यांची संख्या वाढतीये. सर्वसाधारणपणे समानतेच्या बाजूने खूप वागणारे दिसत आहेत. आणि हा मूळ प्रश्न लगेच सुटेल असं नाही. हे जाती अंत होईल का, वर्ग अंत होणार आहे का, स्त्री पुरुष भेदाभेद लगेच संपणार आहे का, पण त्या दिशेने जो कल आहे तो मला फार महत्वाचा वाटतो. या बदलाची दखल घेतच केंद्र सरकारनं ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या 3ही स्तरांवर महिलांचं आरक्षण 33% 50% नेण्यासाठी मंजुरी दिली. त्यानंतर महाराष्ट्रात 50% आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं. गाव पातळीवरच्या राजकारणावर राजकीय पक्षांचा वरचष्मा दिसतो. तरीही पुढे आलेल्या महिला राजकीय नेतृत्वाची दखल या पक्षांनी घेणं गरजेचं आहे. काही वेळेला असंही होतं की तिला आरक्षणातून ज्या पुरुषाला बाजूला ठेवून तिला संधी मिळाली आहे, तो पुरुष परत त्या जागेवर क्लेम करतो की जे स्वाभाविक आहे. आणि म्हणून खरा मुद्दा असा आहे की आरक्षणात महिलांचा राजकीय सहभाग वाढला पाहिजे, पण ज्या पद्धतीचं रोटेशन मतदारसंघांना लावलं गेलं त्याच्यावरती अनेक लोकांचे मतभेद आहे. ती वस्तुस्थिती आहे. 33% काही जणांनी वेगळ्या राजकारणाची वाट निवडली. आता 50% अपेक्षा वाढतील. घरापासून ते गाव जिल्ह्याच्या वेशीपर्यंत आपलं अस्तित्व दाखवणाऱ्या या खऱ्याखुऱ्या कारभारणी.